दादा आमचे परम मित्र आदरणीय महेश दादा पवार गडपेन एक मोठे सामाजिक कार्यकर्ते यांचं इथे आगमन झालंय। मी विनंती करतो की आपण बसायचं आहे। त्यांच्या समोर जे कोणी कार्यकर्ते आले असतील कृपया आपण बसवून घ्या। एक क्रिकेटवर निस्सीम चाहते परंतु त्याच सोबत एक मोठे व्यक्तिमत्व आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वासदादा वाघ यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांच्या समवेत नेहमीच समाजाच्या विविध अडचणीत मग मोर्चे असो आंदोलन असो प्रकल्प कार्यालयात अडलेली सामाजिक कामं असो घरकुलाचे प्रश्न असो ते सर्व प्रश्न विविध हाताळणारे असे महेशदादा पवार यांचे इथे आगमन झालंय। निश्चितच दादांना विनंती करतो की थोडा वेळ आपण बसून घ्यावं आणि इथे पहिला सेमीफायनल सामना रंगतोय। फायनल मध्ये बरद 11 संघासोबत कोण धडकणार हे आपण निश्चितच पाहणार आहोत। तत्पूर्वी आदरणीय शरद ठोंबरे यांना विनंती करतो की सामाजिक कार्यकर्ते महेशदादा पवार यांचे शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन कृपया स्वागत करायचं आहे। दादा पुनश्च एकदा आपण आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 पर्व 3 मध्ये सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं आणि घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात। आयोजकांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। अध्यक्ष महादेवजी पिरकड असतील, उपाध्यक्ष शरद ठोंबरे असतील, सचिव शरदजी वाघे असतील, खजिनदार विष्णू खेर असतील, त्यानंतर सल्लागार प्रकाशजी पवार असतील यांनी केलेली अफाट मेहनत प्रयत्नाचे बीज पेरले यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा चाकायला मिळत असताना आयोजकांना पाहायला मिळतोय। पहिली सेमी फायनलची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। एकाच साइडला आपण पाहतोय यंग स्टार चिचकामला आणि त्याला फाईट करत असताना यश लोक गराड आई टीम मैदानाच्या आतमध्ये अजय बसमा सलामीला स्ट्राइक इनला अजय बसमाचा पायडल सीट पहिल्याच बॉलला ठोकत असताना चौकार बीता हुआ वक्त गवाही देना दे पर आने वाला वक्त है ना सलामी जरूर देगा हे सांगणारा पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत असताना अजय बसमाला आपण पाहतोय ठोक डीजे। पहिलाच बॉल अगदी खराब होता त्यावरती भरपूर समाचार घेतला। पायडल सिपचा आपण फटका पाहिला। पहिल्याच बॉल वरती 4 धावांची खेळी अजय बसमाची आपण पहिली मैदानाच्या आतमध्ये। यावेळचा मात्र खराब फटका मी तर म्हणेन अगदी सफल झाली होती। जागा बनवली त्याने पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स करायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही। सुनीलच्या माध्यमातून एका निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही साइडने संघर्ष पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये कारण 2025 ची जर आदिवासी रायगड प्रीमियर लीग ची फायनल खेळायची असेल ना मित्रांनो ती मॅच जिंकावी लागेल संघर्ष करावा लागेल। त्यासाठी चाललेले हे प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस मात्र बाटला स्पर्श झाला होता चेंडू परंतु चेंडू मात्र दान झाला। एक मिनिट थोडं थांबवतो। संतोषजी पवार सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय जे अग्निशमन कार्य दलामध्ये खोपोली या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु मॅचला शुभेच्छा देण्याकरता सन्मान आदरणीय संतोषजी पवार सरांचे या ठिकाणी आगमन झालंय। ओल्डो पिरकड सर हरचंद्री पारधी आणि जगनजी निरगुडा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता सेमी फायनलचा थरार या मैदानामध्ये पाहतोय पिरकड सर तर काय होणार कारण पहिल्या चेंडूला मार खाला नंतर मात्र ऑफस्टिक केले जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळतोय सुनील मोकळेकडून। थँक्यू। यावेळेचा मात्र महत्वाचा विकेट चेंडू आला करून गेलाय घात आणि फलंदाज अजय भस्मा झालाय दादांनो बाद। चांगली गोलंदाजी जो विकेट महत्वाचा होता तो विकेट मात्र इथून बाद करण्यात चिचकामला टीम यशस्वी ठरली।
हॅलो 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 तर गणपत शेठ वीर MSB साहेब पांडवेल कृपया कुठे असाल तर आपण या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे विनंती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संतोषजी पवार खोपोली अग्निशमक दलामध्ये ते कार्यरत आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं मी अशी विनंती करतो सन्माननीय. त्याचबरोबर गणपत शेठ वीर यांना विनंती आहे की आपण कुठे असाल तर त्वरित या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गणपत शेठ वीर MSB साहेब पनवेल यांना विनंती आहे की आपण जिथे असाल तिथून तात्काळ या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मी विनंती करतो की माधवजी पिरकर यांना की सन्माननीय संतोष पवार यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अजून एक महत्वाचा विकेट, पुन्हा एकदा फलंदाज बाद होतात. ज्या आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना मित्रांनो, त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात. हे मात्र सुनील यांनी दाखवून दिलं आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकल्यानंतर त्यानंतर पुनरागमन केलं. काय जबरदस्त गोलंदाजी केली. इथून मात्र महत्वाची संतोष पवार धन्यवाद इज मास्टर. या ठिकाणी त्याचबरोबर माननीय श्री हरचंद्र पारधी आणि जगन निरगुडा यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो या शृंखलेचे मुख्य आयोजक आणि अध्यक्ष सन्माननीय महादेवजी पिरकर यांनी हरचंद्र पारधी आणि जगन निरगुडा यांना या ठिकाणी सन्मानित करा. दोघांनी या दोघांनी या. आणि त्याचबरोबर नेरळ ग्रामपंचायतचे दोन्ही कर्मचारी निश्चितच या ठिकाणी त्यांना विनंती आहे की आपण मायेची शाल A1 जोडे येते आणि त्याचबरोबर शृंखलेचे अध्यक्ष सन्माननीय आणि फोटो काढायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी या शृंखलेसाठी हरिचंद्र पारधी आणि जगन निरगुडा यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. ऑल द बेस्ट. थँक्यू. गो टू कम बॉक्स. खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल वामन सर. जर का पहिल्या बॉलवरती मार खाल्ला होता तर नंतर काय गोलंदाजी आपण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून या मैदानावरती पाहायला मिळते. अगदी त्याला माहिती आहे मेगा फायनलचा सामना खेळायचा आहे, संघाचा संघनायक आहे, जबाबदारी आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना सुनीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस देखील उत्तर नाहीये. क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला यशस्वी राज्य करायचं असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो आणि तोच आत्मविश्वास नावाचा वजीर सुनील करे आपण पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पहिला अगदी जबरदस्त गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या षटकाचा दादांनो इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 6 धावा पाहतोय. काय म्हणा वामन सर? नक्की मी सांगेन की पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला त्याच्यानंतर मात्र सुनीलने कुठेतरी गेअर चेंज केले आणि जाळ्यामध्ये अडकवलं. फलंदाज झाला, 2 विकेट प्राप्त केलं आणि धावा खर्च केल्या 6. काय जबरदस्त कमालची गोलंदाजी सुनील ह्या गोलंदाजी पाहिली या मैदानामध्ये. सुनील मुगडे जबरदस्त काय क्लास गोलंदाजी या मैदानामध्ये पाहिली. दुसरीकडे घेऊन येतोय एल्चर टीमचा गोलंदाज. हॅलो सन्माननीय गणपत शेठ वीर यांना विनंती आहे की आपण या समालोचन कक्षामध्ये यायचं. त्याचबरोबर माननीय श्री भाऊ पिरकड नाणिवली यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामधून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. माननीय श्री पंढरी पारधी नलाळ यांना विनंती आहे की आपण या समालोचन कक्षामध्ये या. आपला यथोचित मान सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. ओ टू कम बॉक्स. गोलंदाजी मार्क वरती प्रल्हाद आपण पाहतोय जिथे पहिली धाव एकवटली जाईल. अगदी खराब सुरुवात आहे. जर विचार केला ना तर यश श्लोक गराडा टीमची पहिली सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या बॉलवरती चौकार मारला होता अजय बसमाने. त्यानंतर मात्र सुनीलने चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6. चला वेळेला महत्व द्या मित्रांनो. अजून आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे याची दक्षता घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी मार्क
मार्क वरती आपण प्रल्हादला पाहतोय. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 पाहतोय. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. संतोष आणि योगेश हा फटका चांगला आहे का पाहावं लागेल. अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर महत्वाच्या क्षणी आलेला हा षटकार आपण पाहतोय. 6 धावींसाठी ठोकलेला दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. 6 धावींशी 13 धावा फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. संतोष स्ट्राईक वरती आहेत. पहिल्याच बॉलला सामोरे गेला आणि पहिल्याच बॉलला मात्र आपले इरादे स्पष्ट केलं आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषे पलीकडे. 6 धावेसाठी आपल्याला हा षटकार पाहायला मिळतोय. परिस्थितीला कष्टाचं साखर घातलं ना मित्रांनो की यशाचा नवस पूर्ण होत असतो. त्यासाठी तुमच्या परिस्थितीला कष्टाचं साखर घालावं लागतं आणि ते कष्टाचं साखर मात्र इथून संतोषला घालावं लागेल. कारण आदिवासी रायगड प्रीमियर लीग 25 ची जर फायनल खेळायची असेल तर फलंदाजी चांगली करावी लागेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला. अवघी एकच धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि इथून मात्र अतिगाई संकटात घेऊन जाईल आणि तेच घडलं. डाळ भात लोणचं दादा कोण नाही कोणाचं. फलंदाज अजून एक तंबूच्या आसऱ्याला. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचा आहे. सर या ठिकाणी जर का विचार केला फलंदाजाला कुठेतरी घाई अंगलट आली आणि फलंदाज रनआउटची विकेट देऊन येतो या तंबूच्या आसऱ्याला. थोडीशी अडचण निर्माण झाले. संतोष एकाकी किल्ला लढवतोय परंतु त्याला साथ देणं फार गरजेचं असणार आहे. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय मित्रांनो. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं पर्व 3रं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पर्वत असतील अनेक पण हिमालय ही शान आहे दादा. पर्वत असतील अनेक पण हिमालय ही शान आहे. आयोजन पाहिले अनेक पण आमच्या आदिवासी रायगड प्रीमियर लीगची शान ही वेगळी आणि वेगळीच आहे. आयोजकांसाठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्यात कारण अनेक खेळाडूंना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कॅरी पहिल्या स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव एकवटली जाईल. धावा कशा आहेत पण या क्षणाला धावा येणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना की आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला धावांची गरज असते. धावा कशा आहेत या क्षणाला धावा येणं गरजेचं आहे. एक धाव सोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. पुन्हा आपण पाहतोय संतोषा फलंदाजाला पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याला मात्र सलामी देत असताना हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो गर्दी जे काम करते ते काम तुम्ही करू नका. तुम्ही असं काम करा की तुमचं काम पाहण्यासाठी इथे गर्दी जमा व्हायला हवं. या सभेला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय आदरणीय संतोष मेंगाळ साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. पुन्हा एकदा हुक केलाय परंतु झेल धरणीला दान झाला आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 संघर्षाचा किल्ला लढवत असताना पुन्हा एकदा संतोषने केलाय पलट वार वार वार. चेंडू होईल फरार चौकार. नक्कीच या मॅचला शुभेच्छा देण्याकरता सीमाताई मेंगाळ ज्या आदिवासी महिला संघटना अध्यक्ष आहेत त्यांचे या ठिकाणी आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. इस मॅच इम्पॉर्टंट आहे. टोटल यस टोटल सांगतो धावा झाल्या स्कोर कार्ड वर 25 धावा झाल्या. 25 धावा जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या वामन सर अवघ्या 6 धावा दिल्या होत्या. 2 विकेट बाद केली होती सुनीलने. नंतर मात्र संतोषचं वादळ आलं. संतोषचं वादळ आलंच नाहीये तर ज्या पद्धतीने सुनामी यावी आणि सर्व काही उद्ध्वस्त करावी ना तशी संतोषची सुनामी आली आहे. वादळ आलं आहे. वादळ घोंगावलं आहे आणि विरुद्धकाला मात्र इथे उद्ध्वस्त करण्याचं काम. 25 धावा दादांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. सांघिक धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 या आकड्यावरती. अंतिम षटक प्रगती पथावरती असेल आणि गोलंदाजी मार्क वरती मयूरला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज सोयल आणि त्याला साथ देत असताना संतोष ज्याच्या बाट मधनं आलेत. 2 षटकार 1 चौकार. अंतिम षटक आहे. धावांची लयलूट नक्कीच होणार या मॅच मध्ये. जर का 2025
मधली आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या मध्ये तुम्हाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर ही मॅच दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं असेल आणि त्याच्यासाठी चाललेली ही धडपड, त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न, त्याच्यासाठी चाललेला हा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यस्तवर या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आमच्या क्रिकेट जे माझे क्रिकेट आहेत त्यांचे मोठे भाऊ त्यांना विनंती आहे की आपण आपण या. ओके कॉमर्स क्रिकेट सर फुल केलाय सक्सेसफुल आणि पॉवरफुल. पुन्हा एकदा येतोय या बॉलवरती देखील चौकार. सोयलच्या बाटमध्ये आलेला एक चौकार आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 29 या आकड्यावरती आता पाहायला मिळते. जिथे सुरुवात खराब झाली होती, म्हटलं जाते ना की सुरुवात कशी होती याला कधीच महत्व नसतं. तुमचा शेवट नेहमी गोड व्हावा लागतो आणि तो शेवट गोड करताना हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. 4 धावीसाठी आलेला सोयलच्या बॅटमधला हा चौकार. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज रवी धारपवार यांच्याकडनं सोयल धारपवारांसाठी असतील. 200 मैदानाच्या दिशेनं जिथे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विनंती आहे पाठीराख्याने विनंती आहे की आपण फक्त चेअरअप्स करायचा, टाळ्या वाजवायच्या. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली जातात. मयूर झुगरेजर यांनी विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी दादा 200 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात अध्यक्ष महादेवजी पीरकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एका साईडने चांगली फलंदाजी सोयल धारपवार यांची. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वामधली सेमीफायनलची मॅच. फायनल खेळण्यासाठी चाललेली संघर्ष ही धडपड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक विकेटला प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं कॅश प्राइज. शरद वाघे यांच्या माध्यमातून जाऊया दादांना मैदानाच्या दिशेनं. मयूर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा या वेळेत चांगला झेल. सोयल धारपवार बाद झालेत, परंतु बाद होण्याच्या अगोदर त्यांनी काय प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मैदानाच्या बाहेर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांची मानं मात्र जिंकली जातात या फटकेबाजीने. परंतु एका साईडने संतोष आहे. संतोषला स्ट्राईक वरती यावं लागेल. इथे कुठे थोडीशी निराश आहेत. जर विचार केला ना यंगस्टार चिचकामला टीम थोडीशी निराश असेल, कारण पहिल्या षटकामध्ये सुनीलने केलेली अप्रतिम गोलंदाजी, परंतु तदनंतर मात्र केलेली संतोषची फलंदाजी आणि त्याला साथ देत असताना सोयल धारपवारने केलेले पलटवार आपण या मैदानावरती पाहिले. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली या मॅच मध्ये. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पहिले सत्र मार्गस्थ आहे. अगदी पैसा वसूल मॅच. प्रत्येक षटकारासाठी आणि विकेट साठी पण 100 रुपयाचं कॅश प्राइज वाघे साहेबांच्या माध्यमातून. चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. 3 चेंडूची ऑस्टिकच्या बाहेर चेंडू, स्वेर चेंडूचा मारा. मित्रांनो दादांनो, तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानावरती असाल, तुम्हाला वेगावरती नियंत्रण नसेल तर दुर्घटना नेहमी घडली जाते. पुन्हा एकदा ती दुर्घटना गोलंदाजाच्या माध्यमातून घडली जाते. अवांतर धाव मिळली जाईल आणि सांघिक धावसंख्या 34 या आकड्यावरती. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आता 2च बॉल आहेत दादा. 2 षटकार मारा आणि 1000 रुपये घ्या. 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. रामदास वाघमारे सरपंच भिंगार यांच्या माध्यमातून असतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संतोष ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत मित्रांनो 2 षटकार. जाऊया मैदानाच्या दिशेनं. रामदास वाघमारे सरपंच भिंगार यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. चांगली फलंदाजी केली आहे संतोषने.
पुन्हा एकदा फटका आपण पाहू शकाल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात चेंडू धरणीला दान झाला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा देखील याच दरम्यान पूर्ण 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचली जाते अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला एक घातक फलंदाज आहे डावकुरा फलंदाज म्हटलं ना दादा की क्रिकेटमध्ये या बॉलवरती जरी षटकार मारला तरी सुद्धा रामदास वाघमारे सरपंच भिंगार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज रवी दारपरा यांच्याकडनं 300 आणि आलाय या बॉलवरती लांब 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 षटकार ठोडीचे पैसे घ्या जमा करा तुम्ही काय मित्रांनो बॅटिंग पाहिली सामना अडचणीत आणला होता सुनील दिले माझ्याकडे आता तर हे 500 रामदास वाघमारे पैसे लावा तिकडे आम्ही तुम्हाला किती द्यायचे तुम्ही किती पाहिजे क्रिकेट मध्ये 44 धावांची गरज आहे विजयासाठी त्याच्यातले 300 लावलेत ना तुम्ही 300 अगदी आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड होताना पाहिले अनेक रेकॉर्ड तुटताना देखील पाहिले परंतु क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवण्याला आजपर्यंत आला नाहीये आणि होणारही नाहीये कारण आपण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला वामन सर अगदी 6 धावा खर्च केल्या त्यानंतर 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 धावांची इनिंग साकारली म्हणजेच जर आपण विचार केला तर यश लोक गराडा टीमने यश लोक आता लाईटच गेली महत्वाच्या मॅच आले पैशांचा लाईट झोल बघा जरा चला स्पीडअप करा मित्रांनो काय बॅटिंग पाहिली काय क्लास बॅटिंग पाहिली सुनील मुगलेने या सामन्याला कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला तर ज्या वेळेला संतोषचा बॅट चालला तदनंतर सोहेल धारपवार आक्रमक झाला आणि बघता बघता काय पाहिलं मैदानामध्ये पहिल्यांदा खेळ समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर 43 बघा काय खेळ आहे म्हणून जे म्हणतात ना मित्रांनो क्रिकेटची भविष्यवाणी सांगणारा आजपर्यंत कोणीही पैदा झाला नाही प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे आयवा झेलसाठी या स्पर्धेचे अध्यक्ष महादेवजी पिरकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये 43 धावा आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये विजयासाठी 44 धावांचं मोठं टार्गेट आहे भाऊ पिरकड नाणिवली सन्माननीय अध्यक्ष साहेबांचे त्या या ठिकाणी मोठे बंधू आहेत त्याचबरोबर माननीय श्री पंढरी पारधी निराळ यांना विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे त्याचबरोबर गणपत शेटवीर MSCB साहेब पनवेल यांना विनंती की आपण समालोचन कक्षामधून आनंद घ्यायचा आहे आणि विकेटला 500 स्टंप उडवला तर ना
तर 3 विकेट साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय गणपतवीर साहेब यांच्याकडून. वायरमन MVCB पनवेल यांच्याकडून. दादा मित्रांनो, गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 100 रुपये आणि जर का सोहेल धारपवारांनी यशच्या उद्ध्वस्त केला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज रवी धारपवार यांच्या माध्यमातून. वामन सर लिहून घ्या, नाही सांगा याला दादा, इथे या लिहून, परत लक्षात नाही राहील. बोला बोला दादा बोला. आज मात्र पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेटचं पतन झालं. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय यश श्लोक गराडाचे पाठीराखे अगदी जल्लोष करतायत. छोटे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे सुद्धा दादांना कॅमेरा फिरवायचा आहे. त्यांचा जल्लोष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांना माहिती आहे आपली टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. सर नाव संदीप ठाकरे गराडा. संदीप ठाकरे यस गराडा. आता तुम्ही सांगा. नरेश पवार. हॅलो. तर वामन डीजे वांसई प्रल्हाद वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश. प्रल्हाद वाघमारेसाठी 500 रुपयाचा कॅश, 100 रुपयाचा कॅश प्राइज. ओके. सोहेल धारपवारचे मामा यांच्या नरेश पवार विनेगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिले कॅश प्राइज दादांना जमा करा. इथे कॅश प्राइज मागायला येतात कारण सामना सुद्धा महत्वाचा आहे, याची सुद्धा नोंद घ्या आपण. नरेश पवार विनेगाव सोहेल धारपवारचे मामा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावूया दादा मॅचच्या दिशेने. चला मित्रांनो, मॅच फार महत्वाची आहे. काय घडणार, काय होणार. पहिला चेंडू लाभ केला बिरकर सर, ओढून दिला, चेंडू निघून चालला त्या ठिकाणी डिप्युटी गेटला. सुरेश फिल्डिंग, काय जबरदस्त, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. दोन धाव झाले स्कोर कार्डवर. 44 धावांचा पाठलाग चालू आहे. 2चा आकडा आलाय. इव्हन तो पण सोडत आता त्याला गोलंदाज ट्रॅकवर आहे सोहेल धारपवार. सुरेख चेंडू आहे, हाफ टॅकरचा चेंडू. गोलंदाजाने केली मेहनत पण ते मेहनती बोरवेल पाणी खऱ्या अर्थानं कीपर आणि क्षेत्ररक्षणाला मिळते 4 धावा. थँक्यू. या 5 धावा एकूण 7 धावा. 44चा पाठलाग चालू आहे. 7चा आकडा आलाय. पहिल्या षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक खराब चेंडू पडला आणि त्याच्यावर चौकर मिळाला. काउंट केला 5 धावा. टोटल होत्या 7. 44चा पाठलाग. पुढचा चेंडू गोलंदाज गुंजल ट्रॅकवर सोहेल धारपवार. तो स्ट्राईकवरती फलंदाज मयूर एका बाजूला आणि नाव इंडवर प्रल्हाद आणि मयूर एक सगळ्या मैदानामध्ये ऐसर सिस्टमला. फुलटा चेंडू बाहेर येतो चौकार. चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. बघा सोहेलने जर प्रत्येक बॉल डॉट केला तर 100 रुपये. विकेट मिळवली, बोल्ड केला तर 500 रुपये. आणि जर सोहेल धारपवार याला 3 षटकार मारले उमेश वाघमारे यांच्याकडनं 1500 रुपये. दादा एवढे पैसे जमा झाले की धाव घेता घेता मॅच संपायची.
मॅचचं समालोचन सुद्धा होणं गरजेचं आहे मित्रांनो. आम्हाला माहिती आहे प्रेक्षक असणं गरजेचं आहे, त्यांना पाठिंबा मिळणं गरजेचं आहे, परंतु धावतं वर्णन मॅचचं काय चाललंय काय बिघडलंय हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं देखील आमचं काम आहे. परंतु प्रत्येक बॉलला जर तुम्ही बक्षीस लावत असाल दादानो तर ते आम्हाला सुद्धा शक्य नाहीये. आम्हाला माहिती आहे मॅच महत्वाची आहे आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. महादेवजी पिरकर यांच्या माध्यमातून आयवा झेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय पुढे सरसावले आहेत. गोलंदाजाच्या डोक्यावरना चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. चांगले क्षेत्ररक्षण याच दरम्यान अवघी एकच धाव एकवटली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. सुरेश निरगुडा सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेश निरगुडाला ते कार्य करावं लागेल. 44 धावांचं लक्ष आहे समोर. पुन्हा एकदा टॅप केला बॉलला अगदी धीम्या गतीने एकदा चोरली गेली. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 13 धावा आपण पाहतोय. अगदी जर विचार केला ना दादांनो मित्रांनो तर मात्र येणारे 12 चेंडू आणि 31 ची गरज आहे इथून. सर तज्ञर आपल्याला शुभेच्छा आल्यात. आदिवासी अभिन्न कातकरी संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष भगवानजी नाईक यांच्याकडून या मॅचला शुभेच्छा आल्या. टोटल यस 13 धावा झाल्यात. 12 चेंडूने 31 धावा. विकेट हॅट्रिक साठी शोले गराडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आले. कोणीही विकेट हॅट्रिक घेऊ दे त्यासाठी शोले गराडे यांच्याकडून बघा 12 चेंडू 31चं समीकरण पूर्ण केलं जाणार का? या ठिकाणी फार तर्रार क्रिकेटच्या मैदानामध्ये रंगलाय. कोण जिंकणार सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला गराडा टीम तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर. 12-31 यावेळचा हा फटका मात्र फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात. पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल मात्र पळवाज या फलंदाजाचा खेळ नाही बसणार. धावसंख्येला मिळेल अगदी छोटे पाठी राखे आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर एन्जॉय करतात आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं. त्या छोट्या प्रेक्षकांचं देखील आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात कारण पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि तो पाठिंबा त्या खेळाडूंच्या मैदानाच्या आतमध्ये मनोबल वाढवलं जाते. नक्की सर छोट्यांची किलबिल आपण पाहतोय. एक चांगला एन्जॉय करताना सुनील धारपर यांनी कॅच घेतली. त्यांचे मामा बघा मामाचं प्रेम आहे सोहेलवर. 100 रुपये कॅश प्राइज 200. नरेश पवार त्यांचे मामा आहेत आणि त्याच्याकडून नरेश पवार हे सोहेलचे मामा आहेत आणि त्यांच्याकडे 200 रुपये प्राइज झाले त्यासाठी. सोहेल तुझ्यावर मामाचं फार प्रेम आहे. सोहेल धारपवार. आता सामना फसत चाललाय. 11 चेंडू 11 चेंडू आणि 31 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अजय. हा फटका चांगला आहे. इथून मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क अस्तित्व प्रस्थापित करायला मित्रांनो वखर राहून चालत नाहीये. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं आणि तेच मात्र आता शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम हा फलंदाज पहिल्याच बॉलवरती कैलास करत असताना ठोकोय दर्जेदार षटकार. पाठीराखण्याने विनंती आहे आपण फक्त किंचाळायचं नाही टाळ्या वाजून फक्त शुभेच्छा द्यायचं चेअरअप्स करायचं कृपया विनंती आहे आणि आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल याची खबरदारी. जर मॅच रंगात आल्या आणि काय फटका सजवलाय या फलंदाजानं 6 धावनं अंतर कमी केलंय. म्हणून आता येणार 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील पकडला जाईल झेल आणि अजून एक विकेटचं पतन अजय भस्मा मात्र इथे विकेट मिळवून देत असताना आपल्या
टीमला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा मैदानामध्ये येऊ नका. जे काही तुम्हाला एन्जॉय करायचं ना छोटे केली तुम्हाला विनंती असणार आहे मैदानाच्या प्लीज आतमध्ये येऊ नका. पोलीस आलेत. हा जी छोटी मंडळी आहे त्या ठिकाणी त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये यायचं नाही, मागे सांभा. बघा 9 चेंडू आणि 25 धावाची करा. दादांनो जल्लोष व्हायला पाहिजे. आम्हालाही माहिती आहे तुम्ही सपोर्टर आहात. जल्लोष करा दादांनो, एन्जॉय करा. परंतु दुसऱ्या टीमचे दुसऱ्या खेळाडूंचे मन दुखता कामा नये. आपण मैदानाच्या बाहेर जल्लोष करा कारण अजून आपल्याला फायनल खेळवायचे आहे. जल्लोषाला आमचा विरोध नाहीये मित्रांनो, जल्लोष नक्कीच करा पण जल्लोष सीमारेषेच्या पलीकडे करा. दुसऱ्या खेळाडूंची मन दुखावली जाणार नाहीयेत याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या. जाऊया दादांनो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. सर 9 चेंडू 25 धावांचं समीकरण. हो हा त्याकरता चेंडू आहे. स्लाइड अपील पण झाले होते. काय वेगाने चेंडू फेकला बघा, वेगाने फेकला. डॉट चेंडू काढला, दबाव आला, समीकरण न झालं. 8 चेंडू आणि 25 धावा. यस 8 चेंडू 25 धावा. सर होऊ शकतात. शक्य आणि अशक्य या जगामध्ये काहीच नाहीये मित्रांनो, तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे असतात. आणि सन्माननीय विक्रम शेठ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. हॅलो 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 आवाज कर थोडा. हॅलो हॅलो सन्माननीय विक्रम शेठ यांचं या ठिकाणी आगमन होतोय. विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चेंडू मात्र सीमारेषा पार झाला आणि इथून 2 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय 23. येणारे असतील मित्रांनो 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करावा लागतील 21 धावा. होणार का, रोखल्या जाणार? काय म्हणतात या धावा होणार की रोखल्या जाणार वामन सर? नक्कीच जर का आपण विचार केला संध्याकाळचा जर विचार केला तर क्लायमेट थोडस संध्याकाळी बदलते, परंतु फलंदाजी पाहिली ना तर त्या क्लायमेटला न घाबरता फलंदाजी आपण मैदानामध्ये चालू होतील. सर अशा प्रकारचे फटके आले ना, एखाद्या पहिल्या चेंडू किंवा दुसऱ्या चेंडू षटकार आला ना तर सामना बदलायला वेळ लागणार नाही. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. सुरेश निरगुडाकडे ती क्षमता आहे, त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे. जर या मॅच मध्ये सुरेश निरगुडाला काही करायचं असेल आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3 ची फायनल खेळायची असेल तर सुरेश निरगुडाला ते करावं लागेल. 6 चेंडू मध्ये 21 धावा कराव्याच लागतील. येणारे 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती नरेशला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि मात्र 21 ची गरज. आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. चला वेळेला महत्व द्या, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. अजूनही आपल्याला फायनल खेळवायची आहे. सांघिक धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 आपण पाहतोय. 6 चेंडू आणि इथून मात्र 21 ची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. सुरेश निरगुडा सारखा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभा आहे. सुरेश निरगुडाने जर हॅट्रिक 3 षटकार ठोकले तर प्रकाश पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळचा फटका मात्र बादच्या रडारवरती चेंडू येत नाहीये. एका निर्धाव बॉलची सांगता याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नरेशच्या माध्यमातून समीकरण बदलले गेलं. येणारे असतील दादानो 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. अगदी अकुटापाचा बॉल होता, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. विकेटच्या मागे देखील बीट झाले होते विकेट किपर, परंतु अतिरिक्त धाव मात्र घेतली नाहीये. पुन्हा एकदा खरा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. याच दरम्यान थर्ड पंच, चला लगेचच थर्ड पंच या, आपण डिसिजन पेंडिंग असेल. यस धन्यवाद. आणि या पंचक्रोशीतील एक दानशूर सामाजिक राजकीय कर्तृत्ववान असे आदिवासी रायगड प्रीमियर लीग नेहमीच
आपलं खंद पाठबळ दर्शवणारे आदरणीय मोतीराम फलंदाज बाद आहे, बाद, आउट आउट साहेबांचं इथे आगमन. वाईट वाईट बॉल आहे का पंच? वाईट आहे ना? नाही पंचांनी दिलाय ना, वाईट कसला? कोणी पंचांनी रेफर केलंय बघा. कुरुंगळे सर वाईड बघायला सांगताय की काय? ओके, रनआउट तर आहेच, परंतु बॉल वाईड आहे का ते चेक करा. फेअर डिलिव्हरी आहे, अगदी फलंदाज सफल झाले होते. अरे सफलच्या पलीकडे आहे तू. बघ ना वाईट आहे, वाईट. एकच मिनिट पंच चुकीची दुरुस्ती करतो. आयोजकांचं म्हणणं आहे अध्यक्ष साहेबांचं की शफलचा वाईट ठेवलेला नाही, वाईटच्या बाहेरून बॉल गेला तर वाईटच द्यायचा आहे. ओके, तुमचा निर्णय बरोबर आहे. बॉलची सांगता शफल झाल्यानंतर वाईट पाहिजे ना, शफल झाल्यानंतर समजतोच ना. शांत बस, जरा शांत बस, शांत बस. पंच आणि आयोजक बघतील, 2 मिनिटं शांत बस. शांत बस 2 मिनिटं. आयोजकांनी इथे सांगितलंय, मग आयोजक इथे बोलतायत. पंचांचं आणि समालोचकांचं काही नाही, आयोजकांचं म्हणणं आलंय थोडं शांत खेळा. शेवटच्या अंतिम टप्प्याला गोंधळ करू नका. स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रकार कोणीही करू नये. काय सांगायचं? खेळतो बघा ना कुठे सफल नाही बरोबर आहे. पण त्यांनी वाईडच्या बॉल बाहेर टाकायचा नाही असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि निश्चितच वाईट दिलाय चेंडू, तो वाईट बॉल मैदानात पाहतोय. आणि अजिबात मध्ये बोलायचं नाही कोणी, याची काळजी घ्यायची. अजून एक चांगला चेंडू याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांना त्यांचं काम करू द्या, प्रेक्षक आनंद घेऊ शकतात. खेळाडूंनी आपलं गैरवर्तन सोडू नका. तसेच आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे रायगड जिल्हा परिषद सदस्य इथे आलेले आहेत. एकच मिनिट. तीन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. अजून एक चांगला चेंडूची सांगता याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव बॉलची सांगता, सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 26 या आकड्यावरती. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. यस, शेवटचा बॉल शिल्लक असेल. इथून फलंदाज मात्र सुरेश निरगुडा बाद झालेत आणि काही क्षणातच आदिवासी रायगड प्रीमियर लीग ला मात्र फायनल आपल्याला पाहायला मिळेल.
तदनंतर मी विनंती करतो की बालदी साहेबांच्या आमदार बालदी साहेबांच्या बॅनर जवळ जे आहेत त्यांनी थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, कृपया थोडं बाहेर बसा. यानंतर सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करतो की साहेबांचा सत्कार त्यांनी करून घ्यायचा आहे. चला, विष्णू खैर साहेब, अध्यक्ष महादेव पिरकड साहेब, प्रकाश पवार साहेब, त्यानंतर शरद सर ठोंबरे. चला,